तब्बल 7 तासानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। पुण्यातील रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। बोरमधील श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याच्या दुरावस्थेवरून त्या आक्रमक झाल्या होत्या। जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलंय। तर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करू असं अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। याच्यात कुठलाही यश आणि अपयश नाही आहे। ही माझी नैतिक जबाबदारी आहे। ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो। हा काही यश अपयश नाहीये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या। नो कॉमेंट्स। त्याच्या संदर्भात मी पण आज 35 वर्ष काम करतो, तुम्ही पण मला बघितलेलं आहे। 600 मीटरच्या रस्त्याकरता 5 कोटी असतो आमदार निधी, खासदारांना पण 5 कोटी खासदार निधी असतो। म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो। एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे, तर ते त्यांच्या खासदार निधीतनं आमदार निधीतनं एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात, 25, 30, 50 काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।